नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंढी पालन व्यवसायातील अशा गैरसमजाबद्दल ज्यामुळे अनेक नवीन मेंढी पालक अपयशी होतात। मेंढी पालक यूट्यूबवर किंवा इतरांकडून ऐकून माहितीच्या आधारावर मेंढी पालन सुरू करतात, पण जेव्हा प्रत्यक्षात मेंढी पालन सुरू होते तेव्हा वास्तव्य खूप वेगळं असते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या माहितीमुळे मेंढी पालनातील जे गैरसमज आहेत ते गैरसमज वास्तव्यात कसे आहेत हे माहीत होतील। मेंढी पालन म्हणजे लवकर पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे का? अनेक नवीन मेंढी पालकाला वाटते की 20-30 मेंढ्या घेतल्या आणि वर्षभरात लाख रुपये कमवता येतील, पण वास्तव्य काय आहे? मेंढी पालन हा शेतीसारखा संयम ठेवायचा व्यवसाय आहे। सुरुवातीला 2 ते 3 वर्षे अनुभव मिळवण्यात जातात। सुरुवातीच्या कमाईसाठी कमीत कमी 1.5 ते 2 वर्षे लागतील। अनुभव आल्याने मेंढ्यांची संख्या वाढवणे, योग्य व्यवस्थापन करणे, बाजारपेठची माहिती घेणे यासाठी वेळ लागतो। जो माणूस 1 वर्षात लखोपती होण्याचे स्वप्न पाहतो तो लवकर निराश होतो। मेंढी पालन लवकर पैसे कमवण्याचा व्यवसाय नाही। मेंढ्या फक्त गवतावर जगतात का? हा खूप मोठा गैरसमज आहे। पावसाळ्यात हिवाळ्यात मेंढ्या गवतावर जगतील, उन्हाळ्यात व चारे कमी झालेत अशा वेळी गवत खाऊन मेंढ्यांची वाढ व्हावी तशी होत नाही। मेंढ्या खराब होतात, त्यांना संतुलित आहार आवश्यक असतो। आहार म्हणजे फक्त खुराक नाही तर हिरवे गवत, सुका चारा, स्वच्छ पाणी याची गरज असते। चारा कमी पडला तर वजन वाढत नाही, वजन वाढलं नाही तर नफा कमी होतो। मेंढी पालनात फक्त गवतावरच अवलंबून न राहता मेंढ्यांना चाऱ्याची सोय करावी लागणार आहे। मेंढी पालनात रोग येत नाहीत असे अनेक लोकांना वाटते। मेंढ्या खूप मजबूत राहतात, मेंढ्यांना रोग येत नाहीत, रोग सहन करतात, पण वास्तव्यात वेगळं आहे। मेंढ्यांना PPR, ET, FMD, निमोनिया, ताप, सर्दी, खोकला, जुलाब, जंत यासारखे अनेक रोग येतात। लसीकरण आणि वेळेवर औषध उपचार न केल्याने खूप मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो। मेंढ्या पिल्ले बिमार पडू शकतात, म्हणून लसीकरण आणि उपचार वेळेवर करणे गरजेचे आहे। मोठा कळप घेतला तर जास्त नफा होतो। सुरुवात केव्हाही छोटी करावी। सुरुवातीला 50 किंवा 100 मेंढ्या आणणे ही सर्वात मोठी चूक ठरते। अनुभव नसेल तर मोठा कळप सांभाळणे खूप कठीण होतो। रोग, आहार व्यवस्थापन यामध्ये चुका होतात। त्यापेक्षा कमी संख्येने सुरुवात करून योग्य नियोजन करणे व जसा अनुभव आला तसा मोठा कळप तयार करणे हे सर्वात चांगले आहे। बाजारपेठ आपोआप मिळते। अनेक लोकांना वाटते उत्पादनावर लक्ष द्यायचे, बाजारपेठ आपोआप मिळते, पण विक्रीचा विचार न करता मेंढ्या तयार झाल्यानंतर व्यापारी कमी भावात खरेदी करायचे बघतात। मार्केटची माहिती असणे गरजेचे आहे। जर कमी भाव मिळाला तर नफा कमी होतो। व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठची माहिती आवश्यक आहे। मेंढी पालनात रोज काम राहत नाही असे अनेकांना वाटते, पण मेंढी पालनात भरपूर काम राहते। मेंढ्या सोडल्या आणि चारून आणल्या, काम संपलं असे नाही। प्रत्यक्षात रोज मेंढ्यांचे निरीक्षण करणे, मेंढ्या खातात की नाही, बिमार नाहीत ना, गाभण मेंढ्या आहेत का, लहान कोकरं मागे राहत नाहीत ना, यांच्याकडे लक्ष द्यावे लागते। हा व्यवसाय पूर्ण जबाबदारीचा आहे। महाग ब्रीड म्हणजे जास्त नफा, पण महाग ब्रीड खरेदी केली म्हणजे जास्त नफा होत नाही। स्थानिक बाजारात विकणारी, वातावरणात जुळणारी अशी ब्रीड निवडणे खूप महत्त्वाचे आहे। तुमच्या भागात कोणती जास्त चांगली ब्रीड जगते, वाढ होते, बिमार पडत नाही याचा अभ्यास करून माहिती घेऊन ब्रीड निवड करा। औषधावर खर्च करणे म्हणजे नुकसान असे अनेकांना वाटते। त्यासाठी काही लोक पैसे वाचवण्यासाठी लसीकरण, टॉनिक, जंतनाशक देणे हे टाळतात। हेच पुढे मोठ्या नुकसानाचे कारण बनते। 1000-2000 रुपये वाचवण्यासाठी 50,000 रुपयाचा मोठा घाटा येऊ शकतो। लसीकरण हा प्रतिबंधक आहे। रोगापासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे। हा उपचारापेक्षा स्वस्त पडेल। फक्त दुसऱ्याचे मेंढ्या पाहून मेंढी पालन व्यवसाय सुरू करणे। गावातील अनेक लोकांना वाटते की मेंढ्या कराव, त्यांच्या मेंढ्या लई झाल्यात, मजा पण मेंढ्या होतील असे वाटते। तो मेंढी पालक यशस्वी झाला म्हणून आपणही लगेच यशस्वी होऊ शकतो असे नाही। त्यांनी आधी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे। त्यांचा अनुभव, नेटवर्क आणि व्यवस्थापनातील कौशल्य असते। त्यामुळे आधी ट्रेनिंग घ्या आणि नंतर व्यवसाय सुरू करा। नियोजनाशिवाय मेंढी पालन चालते का? हा सर्वात मोठा धोकादायक गैरसमज आहे। कोणत्या गोष्टीचे नियोजन आवश्यक आहे? नियोजन नसेल तर व्यवसायात जास्त दिवस टिकत नाही। खर्च किती, उत्पन्न किती, चारा कुठून येणार, पाण्याची व्यवस्था, औषधे, बाजारपेठ, लसीकरण या सर्व गोष्टी नियोजनात येतात। नियोजनाशिवाय व्यवसाय करून नुकसान करून घेऊ नका। मेंढी पालनात अपयशी होण्याचे कारण मेंढ्या नसतात तर चुकीच्या माहिती आणि गैरसमज असतात। जर तुम्ही हे सांगितलेल्या गैरसमज टाळल्या
आणि योग्य नियोजन केल्या, नियमित व्यवस्थापन केल्या आणि सतत माहिती घेत राहिल्या, मेंढीपालन हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. तुम्हाला यापैकी कोणता जास्त गैरसमज ऐकायला मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.